राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. दिल्लीमध्ये एक शराब घोटाळा फार प्रसिद्ध झाला होता आणि या शराब घोटाळ्याचे लिंक महाराष्ट्रामध्ये देखील जोडले गेले होते, असं देखील बोललं जात होतं. याच शराब घोटाळ्यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्यासोबत जवळपास एकूण 24 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा विषय जितका सोपा वाटतो तितका हा सोपा नाहीये. म्हणजे कुठल्याही चुकीशिवाय ज्या पद्धतीनं आज ज्युडिशरी म्हणजे जजमेंट आलेले कोर्टाचं ते बघितल्यानंतर असं वाटतंय की अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पूर्ण 23-24 जणांच्या टीमनं कुठल्याही प्रकारची चूक केली नाही आणि तरी देखील 500-500 600-600 दिवस हे लोक जेलमध्ये राहून आलेले आहेत. आणि आज कोर्ट असं म्हणतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे पुरावेच मिळाले नाहीयेत. केंद्रामध्ये सरकार आहे बीजेपीचं, राज्यामध्ये सरकार आहे आता सध्या बीजेपीचं, आणि तरी देखील अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने न्याय येणं म्हणजे कुठेतरी न्यायावरती विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे. प्रकरण काय, घडलंय काय, आणि त्याचं महाराष्ट्रासोबत लिंकिंग होतं. भारतीय जनता पार्टीनं कशा प्रकारे त्यांच्या सगळ्या शक्ती लावून या राज्यातल्या म्हणजे इतर राज्यातल्या जिथं तिथे त्यांचं सरकार नाहीये तिथं त्या राज्यांमध्ये आपलं सरकार आणण्यासाठी कशा प्रकारचे षडयंत्र केलेत तुम्हाला या व्हिडिओमधून ऐकायला मिळतील. विषय फार जुना नाहीये, एकाच वर्षापूर्वीचा, 1-1.5 वर्षापूर्वीचा. दिल्लीमध्ये असं सांगण्यात आलं की दारू घोटाळा, मद्य घोटाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि अरविंद केजरीवाल त्यांनी कायद्यामध्ये बदल करत, त्यांच्या राज्याच्या कायद्यामध्ये बदल करत जी दारू विक्रीसाठी जी नियमावली आहे ती चेंज केली आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट ठेकेदार हे जास्त घेतले गेले, त्यांचं कमिशन वाढवलं गेलं, ह्यांचं टक्केवारी वाढवली गेली आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांच्या पक्षाला 100 कोटी रुपये मिळाले. आता हे 100 कोटी रुपयांनी कुठे इन्व्हेस्ट केले किंवा इन्व्हेस्ट केले असं भारतीय जनता पार्टीने आरोप केले, तर गोव्याच्या इलेक्शनमध्ये 100 कोटी रुपये ते घातले आणि त्याच्यामुळं ईडी पण लागली, कारण मनी लॉन्ड्रिंग आलं त्याच्यामध्ये ईडी लागली. आणि नॉर्मली त्यांचं ते घर होतं शीश महल, जे म्हणजे हिंदी मीडियाने फार मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीला उचलून धरलं होतं. आणि देखिए केजरीवाल रह रहा है शीश महल में, केजरीवाल का घर का पडदा इतना करोड का है, ऐसा ऐसा, असं बरंच ते मीडिया, मला वाटतं 1000-2000 शो तर त्यांनी त्या पडद्यावरती केले असतील, त्या शीश महलवरती केला असेल. मुळात समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण आता का बोलतोय, कारण कोर्टाने त्यांना पूर्ण निर्दोष मुक्तता केलेले, इव्हन मुक्तता नाही केलेले, डिस्चार्ज दिलेले त्यांच्या केसला पूर्णपणे. लक्षात घ्या, ज्या शीश महलवरती भारतीय जनता पार्टी बोंबलत होती, सांगत होते की गरीबातनं आलेला केजरीवाल मप्रेल टाकून गळ्यातनं मधनं फिरतो, खासी आली का ते मप्रेलीनं तोंड बांधतो, काय 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 बोलत होते. आणि मग इतक्या गरिबीतनं आलेल्या केजरीवालला इतक्या करोड रुपयांचा महल कशासाठी पाहिजे, शीश महल कशासाठी पाहिजे, त्यांच्या घरामध्ये पडदे कशासाठी पाहिजेत. तुम्हाला माहितीये, हे सरकारी निवासस्थान होतं. या सरकारी निवासस्थानमध्ये त्यांनी रिनोव्हेशन केलं होतं. आता याच शीश महलमध्ये आता सध्याच्या दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता या देखील राहतात. मग भारतीय जनता पार्टीवरती हा आरोप कुणी केला पाहिजे का की तुमच्या मुख्यमंत्री शीश महलमध्ये राहतात? असो, हा त्यांचा नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न होता. का करायचा होता तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेन. परंतु आपण केसकडे जर आलो तर दारूच्या घोटाळ्यामध्ये सीबीआय लागली होती. सीबीआय अजित पवारांच्या केसमध्ये देखील ईडी आणि सीआयडी आणि सीबीआय केस तपास करणारे असं सांगण्यात येते. आता ह्या सीआयडी वरती सीबीआय वरती किती विश्वास ठेवायचा हे आता तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. म्हणजे दोन्ही गोष्टी मी लिंक करून तुम्हाला सोबत घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की सीबीआय वरती आपण किती विश्वास ठेवू शकतो. सीबीआय म्हणजे भारताच्या सगळ्यात टॉपच्या एजन्सीपैकी एक एजन्सी, डायरेक्ट पंतप्रधानांना रिपोर्ट करते. ठीक आहे, आणि इतक्या महत्वाच्या एजन्सीकडनं कशा प्रकारच्या चुका होतात किंवा कशा प्रकारे ही एजन्सी काम करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. सीबीआयनी गुन्हा दाखल केला, स्टँडिंग मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरून अटक केली. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, त्यांच्या कॉलरला धरलेलं, हाताला धरलेलं, त्यांना घेऊन गेले होते घरातनं बाहेर काढून. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एजन्सी जर त्यांचं आपण एवढं नावाजावं करत असेल, गवगव करत असेल, तर त्यांनी किती महत्वाचे डॉक्युमेंट्स, किती महत्वाच्या पुराव्यानंतर अशा मुख्यमंत्र्यांना अटक केली पाहिजे. परंतु जे कोर्टाचं जजमेंट आलं त्याच्यावरनं एवढं दिसतंय की सीबीआय कडे कुठल्याही प्रकारचे पुरावेच नव्हते अटक करण्या इतपर्यंत. परंतु अटक केली, त्याच्यानंतर त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. किती दिवस जेलमध्ये राहिले? अरविंद केजरीवाल 165 का 66 दिवस जेलमध्ये राहिले. आणि मनीष सिसोदिया जे दिल्लीचे उपमुख्यमंत्री होते आणि शिक्षण मंत्री देखील होते, या मनीष सिसोदिया म्हणजे हे मनीष सिसोदिया जवळजवळ 535 दिवस जेलमध्ये राहिले. जवळपास 2 वर्षाच्या कालावधी इतका त्यांनी काळ
जेलमध्ये राहिला. त्याच्यानंतर कळतंय की यांच्यावरती कुठला गुन्हाच नाहीये, म्हणजे यांच्यावरती कुठले पुरावेच नाहीयेत. बिनबुडाचे आरोप केले, जेलमध्ये टाकलं आणि 2-2 वर्षापर्यंत जेलमध्ये ठेवलं. ज्या मनीष सिसोदियांचं शिक्षणाचं मॉडेल जर आपण दिल्लीतलं बघितलं तर त्याचं जगाने दखल घेण्यासारखं ते शिक्षणाचं मॉडेल आहे. ज्या पद्धतीने तिथल्या शिक्षण शाळांना म्हणजे सरकारी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी बनवलं, ते त्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांकडे लक्ष दिलं. आणि अशा शिक्षण मंत्र्यांना दारूच्या घोटाळ्यामध्ये जेलमध्ये टाकलं 2 वर्ष. बरं एकट्याला टाकले का? तसं नाही. अरविंद केजरीवालांसोबत मनीष सिसोदिया होते आणि त्यांच्यासोबत आणखी 23 जण होते. आणि आज सगळ्या 25च्या 25 जणांची निर्दोष मुक्तता केलेली आज कोर्टाने. मित्रांनो, नरेंद्र मोदी आणि अमित शहासाठी हा सगळ्यात मोठा फटका आहे, जोरदार झटका आहे. केंद्रामध्ये, राज्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा सगळ्या एजन्सीवरती होल्ड असताना अशा प्रकारचं कोर्टाकडनं फटकार मिळणं नक्कीच त्यांच्यासाठी ही चुकीची गोष्ट आहे आणि वाईट बातमी. फक्त सीबीआयला कोर्टाने सांगितलं नाही की बाबा तुम्ही चुकीचे काम केलेत, फटकारलंय. आणि कशा प्रकारचं फटकारलंय तुम्हाला सांगतो मी. सीबीआयला सरळ सरळ सांगितलंय की देशाच्या इतक्या मोठ्या एजन्सी असताना तुमच्याकडनं अशा प्रकारची अपेक्षा नाही मुळात. दुसरा मुद्दा की तुम्ही आता हजारो पानांचं जे चार्जशीट आमच्याकडे दिलं, यामध्ये कुठल्याही प्रकारे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया किंवा यांची पूर्ण 23 जणांची टीम ह्यांनी हा घोटाळा केलाय आणि हा घोटाळा केल्यानंतर हा पैसा गोव्याच्या इलेक्शनमध्ये वापरला, अशा प्रकारे कुठल्याही पद्धतीचा प्रूफ नाहीये. आणि या सगळ्या गोष्टींचा आधार धरला तर पाठीमागच्या वेळेला कोर्टाने सीबीआयला काय सांगितलेलं माहितीये का? तुम्ही सत्तेमधले बोलके पोपट झालात, त्यातनं जरा बाहेर पडा, कान उघडणी केली होती. म्हणजे विचार करा की एखादी सीबीआय सारखी देशातली टॉप एजन्सी कुठल्याही पुराव्याशिवाय मुख्यमंत्री सारख्या पदावरती असणाऱ्या लोकांना उचलते आणि जेलमध्ये टाकते. महाराष्ट्राचं काय कनेक्शन आहे तुम्हाला सांगतो. बरं झालं काय त्याच्यामध्ये? अरविंद केजरीवालांना जेलमध्ये टाकलं, मनीष सिसोदियांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्या जवळजवळ 23-24 लोकांना जेलमध्ये टाकलं. त्यानंतर लोकसभा लागल्या, लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं. विधानसभा लागल्या, विधानसभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं आणि अरविंद केजरीवाल यांचं 2 टर्मचं सरकार पडलं आणि तिसऱ्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आलं. मग आता ह्या सगळा खटाटोप केला होता, पुरावे नसताना स्टँडिंग मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं होतं. त्यांचा अख्खा पक्ष संपवायच्या मार्गाला भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत होते आणि त्याच्यानंतर हे सगळं कशासाठी करत होते? त्यांना दिल्लीची सत्ता पाहिजे होती. सेम महाराष्ट्रात येऊया. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती आरोप केले की त्यांनी 100 कोटी महिन्याला वसुलीचे आदेश दिले होते किंवा 100 कोटी महिन्याला ते कमवत होते, म्हणजे हप्ते वसुली करत होते. त्या केसचं पुढे जाऊन काय झालं? 100 कोटीचा विषयच नाही, फक्त हा 1.25 कोटी रुपयाच्या केसचा विषय निघाला. त्याचं पण झालं काय? त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. हे सगळं कशामुळे झालं? कशासाठी केलं होतं? सत्ता मिळवण्यासाठी. भारतीय जनता पार्टीनं सत्ता मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं एजन्सींना कुत्र बनवून ठेवलेलं आहे, अक्षरशः कुत्र. भूक म्हणलं की भुकायचं, पळ म्हणलं की पळायचं, चाव म्हणलं की चावायचं. फक्त भारतीय जनता पार्टीनं असं केलंय का? याच्या अगोदर कुठल्या सरकारने असं केलं नाही का? असं नाही का? असं अजिबात नाहीये. या देशातल्या प्रत्येक सरकारने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. काँग्रेसचं सरकार असेल, त्याच्यानंतर मनमोहन सिंगांचं असेल, इंदिरा गांधींनी तर पूर्ण संविधानाची कशा प्रकारे आपण विल्हेवाट लावली होती, म्हणजे इमर्जन्सीच्या काळामध्ये, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मनमोहन सिंगांनी देखील ईडी सीबीआयचा धाक दाखवून मला वाटतं त्यांच्या विरोधात नो मोशन आलं होतं, ते रद्द केलं होतं. अशा प्रत्येक सरकारनं या पद्धतीनं या यंत्रणांचा वापर केलेला आहे, गैरवापर केलेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीनं या सगळ्या गोष्टींमध्ये पीएचडी केलेली आहे. या जगातल्या सगळ्या डिग्र्या ज्या असतील त्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी केलेल्या आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन जेलमध्ये, त्यांचं देखील काही दिवसानंतर अशाच पद्धतीचं निर्दोष मुक्ततेचं जर आलं तर त्याच्यामध्ये विशेष काय वाटून घेऊ नका. उद्धव ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रामध्ये पाडलं, सेम पॅटर्न राबवून अनिल देशमुखांवरती आरोप केले. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक त्यांचा ट्रेंड आहे. काय ट्रेंड आहे तुम्हाला सांगू का? कुठल्याही पद्धतीचे आरोप करायचे, बिनबुडाचे आरोप करायचे. यंत्रणा त्यांच्या हातात असल्यामुळे यंत्रणेला सोडायचं, यंत्रणा पळतात, भुकतात आणि चावतात आणि घेऊन जातात, आत टाकतात. नंतर त्यांचं सरकार पडलं, यांचा उद्देश साफ झाला, क्लिअर झाला की नंतर मग त्या केसकडे ते ढुंकूनही बघत नाही. नंतर त्यांना निर्दोष मुक्तता काय दिली, नंतर काय झालं, सीबीआय वाल्यांना फटकार मारलं, काय झालं तरी त्यांना काय फरक पडत नाही. अरविंद केजरीवालच्या केसमध्ये जे सीबीआयचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते, यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले. माननीय कोर्टाचे मनापासून अभिनंदन.
कारण या व्यक्तीचं म्हणजे अरविंद केजरीवाल असेल किंवा कुणी असेल, आपल्याला काय कुणाची घेणं देणं नाही, परंतु अशा पद्धतीचं जर कुठल्याही प्रकारचे आरोप नसताना किंवा पुरावे नसताना जर एखाद्या व्यक्तीला 2-2 वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आलं असेल, त्या व्यक्तीचं सरकार पाडण्यात आलं असेल, मानसिक खच्ची करण्यात आलं असेल, पूर्ण फॅमिलीला डिस्टर्ब करण्यात आलं असेल, त्याच्यानंतर जर कळत असेल की यांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचे पुरावे नाहीत, याचा अर्थ ही केसच बिनबुडाची होती. तर अशा पद्धतीचं ज्या ज्या ऑफिसर लोकांनी हे सगळं कांड केलेलं आहे, ह्यांच्या पाठीमागे नक्की कुणाचं इन्फ्लुएन्स होतं, कुणी त्यांना इन्फ्लुएन्स केलं होतं, कुणी त्यांना सांगितलं होतं की अशा प्रकारचं करा, याची चौकशी होणं फार गरजेचं आहे. म्हणून माननीय कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता याच केसमध्ये अरविंद केजरीवालांवरती ईडीची देखील केस आहे. जे आरोप करण्यात आलेले की मद्य घोटाळा, शराब घोटाळा केला आणि त्या शराब घोटाळ्याचे पैसे, इलिगल पैसे जे आलेले ते 100 कोटींच्या आसपास ती अमाऊंट होती आणि त्यांनी गोव्याच्या इलेक्शनमध्ये वापरलं होतं. पण मुळात या केसमध्ये काही होणार नाही, कारण ही केसच मुळात शराब घोटाळ्यावरती आधार होती ती. म्हणजे तुम्ही सिंपल साधं समजून घ्या, ईडीने कशाचा तपास सुरू केलेला? 100 कोटींचा. ते 100 कोटी कुठून आलेले? शराब घोटाळ्यातनं. आणि आता जर कोर्ट सांगतोय की शराब घोटाळा झालाच नाही, तसे पुरावेच मिळाले नाहीत, तर ते 100 कोटी आलेही नाहीत आणि ते 100 कोटी गोव्याच्या इलेक्शनमध्ये खर्चही झाले ना, हा साधा साधा अर्थ आहे त्याचा. याचा अर्थ असा आहे की ईडीच्या केसमध्ये देखील अरविंद केजरीवालांना निर्दोष त्यांची मुक्तता होईल किंवा ती केसच आता पुढे टिकणार नाही आणि ती केस देखील बरखास्त व्हावी, डिस्चार्ज व्हावी, यासाठी आता अरविंद केजरीवालांच्या वकिलांकडनं कोर्टामध्ये तसं अर्ज देखील केल्याचं समजते. या गोष्टीतनं काय तुम्हाला समजते माहितीये का? भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं आपलं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करते, कशा प्रकारे आपलं सरकार आणण्यासाठी ह्या यंत्रणांना कुत्र बनवून ठेवलेले, मांजर बनवून ठेवलेले ताटाखालचं, या यंत्रणांवरती देखील प्रश्न उपस्थित करण्याची गोष्ट आहे. आणि आता मला हाच प्रश्न विचारायचा तुम्हाला, राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या आपले उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमान अपघाताची तपासाची चौकशी ही सीबीआय करणार आहे, सीआयडी करणार आहे. ज्या पद्धतीने सीबीआय वरती आता दिल्ली कोर्टामध्ये फटकारे बसलेले आहेत, ते बघता सीबीआयनं कशा प्रकारे काम केलेले आपण सगळ्यांनी बघितलं. अजितदादांच्या केसमध्ये सीबीआय किती निष्पक्ष आणि पारदर्शकपणाने काम करेल याची काय गॅरंटी आहे? याचा अर्थ हा सगळा झुमलाय. देशातलं सरकार कुठल्याही यंत्रणेला पाहिजे तसं वाकवू शकतं आणि वाकवते. हे काँग्रेसचं याच्यामध्ये एक वेगळंच भयानक आहे. म्हणजे काँग्रेसचं काय झालं ना घर का ना घाटका अशी अवस्था झालेली आहे. अरविंद केजरीवालांच्या ह्या मुद्द्यावरती काँग्रेसनं स्टेटमेंट काय दिलं की अरविंद केजरीवाल म्हणजे आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं ह्या दोघांनी मिळून गट एकत्र हे करून हा सगळा कांड रचला होता आणि ह्या सगळ्या त्याच्यातनं हे केलं होतं. असं का बोलते काँग्रेस? कारण जिथं जिथं काँग्रेस चांगल्या मजबूत स्थितीमध्ये होती किंवा खराब स्थितीमध्ये होती, तिथं तिथं अल्टरनेट म्हणून आम आदमी पक्ष उभा राहिलाय. म्हणजे बघा ना, दिल्लीमध्ये जिथं जिथं काँग्रेसच्या सीट येत होत्या तिथं तिथं आम आदमी पक्षानं त्यांना जागा दिल्या आणि काँग्रेसच्या जागा आम आदमी पार्टीवरती निवडून आल्या. पंजाबमध्ये तर अख्खं सरकारच बदलून टाकलं. काँग्रेसचं सरकार काढून आम आदमी पक्षाचा तिथं आता मुख्यमंत्री आहे. गुजरातमध्ये देखील काँग्रेसचं म्हणजे जो 50-60 वर्षापासूनचा काँग्रेसचा इतिहास होता, त्या ठिकाणी त्यांचं वोट बँक होती, ती वोट बँक देखील आम आदमी पक्षाच्या माध्यमातून आम आदमी पक्षाकडे आली. कुठेही बघा तुम्ही, जिथं जिथं काँग्रेसचा वोट बँक आहे किंवा जिथं जिथं काँग्रेसचे नेते आमदार आणि तिकडचे निवडून येतात, त्या ठिकाणी अल्टरनेट म्हणून काँग्रेसला अल्टरनेट म्हणून आम आदमी पक्ष उभा राहताना दिसतोय. म्हणून काँग्रेसची जळफळाट झाली. काँग्रेसला असं वाटतंय की आम आदमी पक्ष आणि बीजेपी या दोघांनी मिळून हा सगळा कांड रचलाय. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट ते विसरतात, अरविंद केजरीवाल यांनी त्यांचं स्वतःचं सरकार पाडलं, म्हणजे पडावं लागलं, त्यांना सोडावं लागलं आणि त्याच्यानंतर देखील त्यांना मानसिक किती त्रास झाला असेल, असं कुठलाही मुख्यमंत्री करेल का असं तुम्हाला वाटतं का? आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुमचं म्हणणं काय? तुम्हाला खरंच वाटतं ज्या पद्धतीनं सीबीआय वरती काल न्यायालयाने गुलाल उधळलेत, फुलं उधळलेत, त्याच्यानंतर अजितदादांच्या केसमध्ये देखील सीबीआय निष्पक्ष आणि पारदर्शकपणाने काम करेल? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनल आपल्या सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.